जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण अध्याय 1 श्लोक क्रमांक 28. इति चंद्रचूड रमणी स्तुतिमेना धरणी शशंभू रचिता मती भक्त्या इति चंद्रचूड रमणी मनुजः पठेद नुदिनं सकिलोचै भूर्वी भारती जलधिजा निलयन स्यात्. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंडदंड महिषासुर मर्दिनी दुर्गे हिंदू धर्मरक्षिकी आई तुळजा भवानी आणि अशा तुळजा भवानी देवीचं म्हणजेच श्री शिवजींच्या रमणीचं म्हणजे साक्षात भवानी मातेचं स्तोत्र पराकोटीच्या भक्तिभावाने पराकोटीच्या श्रद्धेने शंभूराजांनी रचले आहे असं शंभूराजे या श्लोकामध्ये सांगतायत. हे स्तोत्र अध्याय 1 याच्यामध्ये श्लोक क्रमांक 18 ते 28 या 11 श्लोकांमध्ये हे स्तोत्र रचलंय. शंभूराजे असं म्हणतात, हे स्तोत्र रोज पठण करणाऱ्यांना ज्ञान वैभव या सर्व गोष्टी सहज मिळतील. या श्लोकातून किंवा या स्तोत्रातून मला असं इथं नमूद करावंसं वाटतं की स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली हिंदू धर्मावर जी टीका टिप्पणी केली जाते किंवा स्त्री पुरुष समानतेचा जो प्रोपगंडा करून हिंदू धर्मावर टीका केली जाते त्या सगळ्या लोकांना या स्तोत्राच्या माध्यमातून शंभूराजांनी दिलेलं हे उत्तर आहे. स्त्री आणि पुरुष समान आहेत अशी खरं तर हिंदू धर्माची मांडणीच नाहीये. हिंदू धर्मामध्ये स्त्री पुरुष समानता नाही. मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. स्त्री पुरुष समानता नाही तर स्त्रीला पुरुषापेक्षा श्रेष्ठ स्थान आहे. सर्वश्रेष्ठ स्थान हे स्त्रीला दिले गेले. त्यामुळे परब्रह्म परमेश्वराला देखील आपण स्त्रीच्या रूपामध्ये म्हणजेच देवीच्या रूपामध्ये भजतो. त्याचं उत्तम उदाहरण या स्तोत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आपण नमो पार्वतीपते हर हर महादेव असं म्हणतो. सियावर प्रभू रामचंद्र की जय असं म्हणतो. त्यामुळे आधी सीता मातेचं नाव येतं, आधी पार्वती मातेचं नाव येतं. त्यामुळे परब्रह्म परमेश्वराला देखील आपण स्त्रीच्या रूपामध्ये बसतो आणि राम कृष्ण शंकर यांच्या या परमेश्वराचं नाव घेताना देखील आपण आधी देवीचं नाव घेतो म्हणजे आधी त्यांच्या पत्नीचं नाव घेतो. लेडीज फर्स्ट असा जो काही विदेशी प्रचार चालू असतो या गोष्टी हिंदू धर्मामध्ये पहिल्यापासूनच आहेत. या वेगळ्या बाहेरून आणण्याची काही गरज नाही. हिंदू धर्मामध्ये पहिलं स्थान हे स्त्रीला दिलेलं आहे. सर्वश्रेष्ठ स्थान हे स्त्रीला दिलंय. द्रौपदी, कण्णगी, गार्गी, मीरा, दुर्गावती या सगळ्या पौराणिक आणि ऐतिहासिक स्त्रिया या दरबारामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत होत्या, प्रत्यक्ष बसत होत्या आणि सगळ्या पुरुषांबरोबर या प्रत्येक विषयावर वाद घालणं, चर्चा करणं या सगळ्या गोष्टी आपल्या विद्वत्ता दाखवणं या सगळ्या गोष्टी या दरबारामध्ये बसून करत होत्या. त्याचप्रमाणे रणभूमीवर रथाचं सारथ्य करत होत्या, अंगरक्षक म्हणून काम करत होत्या. शंभूराजांनी देखील हिंदू धर्माची ही महान परंपरा तशीच कायम केलेली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये स्वतः रणभूमीवर सगळ्या मोहिमांचं नेतृत्व करत असताना सगळ्या मुलकी कारभार जो आहे हिंदवी स्वराज्याचा हा सगळा कारभार शंभूराजांच्या धर्मपत्नी म्हणजेच आई येसुबाई साहेब यांच्याकडे सोपवलेला आहे शंभूराजांनी आणि सगळा कारभार मुलकी कारभार येसुबाई साहेब बघतायत. येसुबाई साहेबांसाठी शंभूराजांनी नवीन मुद्रा तयार केली आहे, सखी राज्ञी जयती. आणि स्वतः येसुबाई आई साहेब हा सगळा मुलकी कारभार बघतायत. ही सगळी हिंदू धर्माची महान परंपरा, स्त्रियांना उच्च स्थान देण्याची परंपरा शंभूराजांनी तशीच अबाधित ठेवलेली आहे आणि आपण देखील ती परंपरा तशीच अबाधित राखली पाहिजे, तशीच पुढे नेली पाहिजे. धन्यवाद. हे मुजरा करतो छत्रपती श्री संभाजी राजा.